नमस्कार, संघर्ष वार्तामध्ये आपले स्वागत करतो. आपण आहोत ठाणे शहरामध्ये. ठाणे शहरामध्ये आपण पाहू शकतो की वंचित बहुजन आघाडीच्या युवा नेते सुजात आंबेडकर हे ठाण्यात दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दृश्य पाहू शकतो. वंचित बहुजन आघाडीच्या युवा नेते सुजात आंबेडकर ठाण्यामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण लाईव्हच्या माध्यमातून दृश्य पाहतोय. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये सुजात आंबेडकर आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी खाली जायचं आहे. सर्वांनी स्टेजच्या समोरून बाजूला व्हायचं आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे युवा राष्ट्रनेते आदरणीय सुजातभाई आंबेडकर यांचं आगमन झालेलं आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी स्टेजच्या समोरून बाजूला व्हायचं आहे. आपल्या सर्वांच्या बसण्याची व्यवस्था केली आहे. आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे. समता सैनिकांना विनंती आहे, आपण सर्वांना योग्य त्या ठिकाणी बसवायचं आहे. सर्वांनी या साईडला स्टेज समोरून सर्वांनी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण सहकार्य करायचं आहे. या ठिकाणी सुद्धा यांचं आगमन झालेलं आहे. आपल्या सर्वांनी खाली वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने सत्ता परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामधील अंबिकानगर या ठिकाणी आपण सर्व लाईव्ह दृश्य पाहतोय. आपण पाहू शकतो की युवा नेते सुजात आंबेडकर या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठाण्यातील ही पहिली वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन सभा आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर या ठिकाणी उपस्थित झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचे कार्यकारिणी त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमधील सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26चे सर्व वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांसहित प्रदेश अध्यक्ष त्याचबरोबर युवा नेते सुजात आंबेडकर या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ठाणे शहरामधील ही सर्व चालू घडामोडी आपण पाहून शकतो लाईव्हच्या माध्यमातून. आपल्या अंबिकानगरमध्ये आपले वंचित बहुजन आघाडीचे युवा नेतृत्व आदरणीय सुजात आंबेडकर आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात ठाणे महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भात आज वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आदरणीय सुजातदादा आंबेडकर याच्यामध्ये उपस्थित आहेत. तसेच आदरणीय महेश पाटील सर, राजेंद्र पाटोळे सर हे सर्व उपस्थित आहेत. सर्व अंबिकानगर वासीय तसेच ठाणेनगर वासीय यांच्यातर्फे या सर्वांचं स्वागत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फक्त उमेदवारांची निशाणी आहे गॅस सिलेंडर. सर्वांनी विनंती आहे, फक्त उमेदवार आणि प्रमुख पाहुणे सांगतील. कृपया सर्वांनी खाली जा. सर्वांना विनंती आहे, फक्त उमेदवार आणि प्रमुख पाहुणे वर बसतील. सर्वांनी खाली जायचं आहे. त्याच्यानंतर सैनिकांना विनंती आहे, सर्वांनी पुढे यायचं आहे. सैनिकांनी पुढे यायचं आहे. त्याच्यानंतर आमचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांना विनंती करतो की ताईंनी सभेला मार्गदर्शन करावं. हॅलो, उमेदवार सोडून कृपया सगळ्यांनी खाली उतरा. उमेदवार सोडून बाकी सगळ्यांनी खाली उतरा. कृपया विनंती करतो, सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो.
उमेदवार सोडून कृपया खाली उतरा. स्टेजची तेवढी कॅपॅसिटी नाही मित्रांनो. उमेदवार सोडून कृपया खाली उतरा. मोबाईल तिकडे घेतात. मी आपल्याला हे सांगत होते की खरं म्हटलं तर दर 5 वर्षांनी आपल्याला नगरसेवक निवडून आणण्याची संधी मिळाली पाहिजे. परंतु जवळजवळ 9 वर्षानंतर आज इलेक्शन होत आहे. आपल्याला संधी दवडण्यात आलेली होती. आपल्यापासून संधी काढून घेण्यात आलेली होती. आज देखील आपण बघत आहोत निवडणुकीचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुकीच्या बातम्या आपण बघत आहोत त्याच्यामध्ये विशेषतः या ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्यांची आज सत्ता आहे त्या सेना आणि भाजपाने अनेक वॉर्डांमध्ये बिनविरोध निवडून आणण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या उमेदवारांना. शांत राहा सगळ्यांनी. तुम्हाला आठवत असेल की काही वर्षापूर्वी उद्धव सेनेकडे असलेले शिंदे सेना खोके घेऊन गुवाहाटीला पळालेली होती. ही जी खोक्यांची संस्कृती आहे यांची संस्कृती खोक्यांची आहे आणि म्हणून आपण असं बघत आहोत की अनेक जवळजवळ 100 असं बातमी अशी आहे की 100च्या वर वॉर्डांमध्ये शिंदे सेनेने आणि भाजपने उमेदवारांना खोके देऊन बसवलेला आहे आणि आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणलेले आहेत. ही निवडणुकीची चेष्टा आहे. ही इथल्या मतदारांची चेष्टा आहे आणि याला पायबंद घालण्याचं काम खरं म्हटलं तर निवडणूक आयोगाने केलं पाहिजे. परंतु निवडणूक आयोग भाजपा आणि शिंदे सेनेला सामील आहे. या परिस्थितीमध्ये आपण बघतो आहोत की अगोदर मतदारांना फक्त विकत घेतलं जात होतं. आता उमेदवारांना विकत घेतलं जात आहे आणि त्याच्यानंतर नगरसेवकांना विकत घेतलं जाणार आहे. आमदार आणि खासदारांना देखील कशा प्रकारे विकत घेतलं गेलं हा इतिहास महाराष्ट्राने पाहिलेला. हे पैसे येतात कुठून? हे खोके भरतात कुठून? बंधू भगिनींनो, जो आपल्या विकासाचा पैसा महानगरपालिकेला आपण टॅक्सच्या रूपाने देतो हा पैसा आपली विकासाची कामं न करता हे लोक भ्रष्टाचाराच्या मार्गाने स्वतःच्या खिशामध्ये घेतात आणि मग हा काळा पैसा संपूर्ण देशामध्ये आज धुडगूस घालतो आहे. एका बाजूला आपल्याला ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे, आपल्याला पाण्याची सुविधा मिळाली पाहिजे, संडासची सुविधा मिळाली पाहिजे, आपल्याकडची गटार स्वच्छ असली पाहिजे, आपल्याला आरोग्य सुविधा हॉस्पिटलची सुविधा मिळाली पाहिजे. परंतु यासाठी जो पैसा आहे हा सर्व पैसा या लोकांनी लुबाडलेला आहे आणि या पैशावरतीच हे खोके भरले जातात आणि त्यांना निवडून येण्यासाठी वाटले जातात. दुसरा एक महत्वाची गोष्ट आपण बघतो की 1500 रुपये आपल्याला जे या ठिकाणच्या महिलांना दिले जातात बहिणी म्हणून, तो देखील पैसा आपलाच आहे. हा पैसा सरकारकडे टॅक्स रूपाने आपण जो भरलेला आहे त्याच्यामधून सरकारी पैशामधून 1500 रुपये देणं म्हणजे निवडणुकीमध्ये मतदाराला जसे पैसे वाटतात तसं हे लोक पैसे वाटत आहेत. खरं म्हटलं तर हा पैसा आपल्या मुलाबाळांच्या शाळांसाठी आणि आपल्या आयाबायांना या ठिकाणी नवीन उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी वापरला गेला पाहिजे. देशाचा विकास घडवला गेला पाहिजे. या ठिकाणी उद्योगधंदा वाढला पाहिजे, आपल्याला रोजगार मिळाला पाहिजे
आणि जर आपल्याला रोजगार मिळाला तर आपण ह्या 1500 रुपयासाठी मोताद होणार नाही. परंतु यांचं संपूर्ण धोरणच मुळी भ्रष्टाचारामधून पैसा निर्माण करणं आणि ह्या पैशामधून निवडणुका जिंकणं हेच संपूर्ण या ठिकाणचं धोरण आहे. या परिस्थितीमध्ये आपल्याला लक्षात येईल की आपल्याही मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या आधी पैसे येणार आहेत. वंचित बहुजन आघाडीने अत्यंत गरीब घरामधले उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत. 28 उमेदवार ठाणे महानगरपालिकेसाठी आपण उभे केलेले आहेत. मी या ठिकाणी महेंद्र अंभोरे आणि त्यांच्या टीमचं देखील अभिनंदन करते, कारण भारिप बहुजन महासंघाच्या काळापासून या ठाण्यामध्ये 1 किंवा 2च्या वर आपण कधी उमेदवार उभे केलेले नव्हते. 28 उमेदवार उभं करणं ही देखील खूप महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आपण आपल्याला टाळ्या दिल्या पाहिजे. या 28 पैकी मला वाटतं पहिला जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये 2 उमेदवारांना कपची आहे आणि बाकीच्या सगळ्या उमेदवारांना गॅस सिलेंडर मिळालेला आहे. या सर्वांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावं. शिंदे सेनेचा पैसा आला, बीजेपीचा पैसा आला, पैसा ठेवून घ्यावा. परंतु मतदान मात्र आपले जे प्रतिनिधी आहेत, वंचितांचे जे प्रतिनिधी आहेत, कार्यकर्ते जे प्रतिनिधी आहेत त्यांना आपण द्यावं आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं आवाहन मी या ठिकाणी करते आणि आपली रजा घेते. धन्यवाद ताई. त्याच्यानंतर मी सर्व सैनिकांना विनंती करतो, आपले सर्वांचे लाडके नेते, युवा नेते सुजातदादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. काय करता, सर्वांनी सलामी द्यायची आहे. प्रेम सावधान, प्रेम जनरल सलामी देगा, सलामी याच्यानंतर सर्वांनी आपण आतापर्यंत आपुलकीने वाट बघत होते, सर्वांचे लाडके सर्व पाठी मागवा, पुढे एक पण थांबायचं नाही. सर्वांचे लाडके नेते, युवा, ऍक्टिव्ह डॅशिंग, पहिले भी आंबेडकर और अभी भी आंबेडकर. तर मी विनंती करतो सुजातदादा आंबेडकरांना साहेबांनी या सभेला मार्गदर्शन करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. आणि येऊन येणार कोण. सुरू करायच्या आधी समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. आणि इथे उपस्थित, मंचावरती उपस्थित वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर, तसेच अशोक भाऊ सोनवणे, महेश सर भारतीय, वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र भाऊ पाचोडे, तसेच अंभोरे साहेब,
पूर्ण ठाण्याची टीम, वंचित बहुजन आघाडीचे जिंकून येणारे आणि लढणारे तमाम उमेदवार आणि तसेच तिथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम. मित्रांनो, 15 तारखेला आपल्या हातामध्ये एक महत्वाची संधी येते. 15 तारखेला महानगरपालिकेच्या निवडणुका येतात आणि ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत आपल्या शहरामध्ये विकास थांबवला होता, ज्या ज्या लोकांमुळे आतापर्यंत ठाण्याची ही अवस्था झाली, ज्या ज्या लोकांनी ठाण्याची तिजोरी खाली करायचं काम केलंय, ज्या ज्या लोकांनी आपले विकासाचे पैसे खाण्याचं काम केलंय आणि ज्या ज्या लोकांनी आपल्या दलित वस्तीच्या विकासाची निधी खाण्याचं काम केलंय, त्या लोकांना आज उचलून सत्तेच्या बाहेर फेकण्याची आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याची ती वेळ आलेली आहे. इथे बऱ्याच लोकांना वाटतं की महानगरपालिका या छोट्या निवडणुका असतात, खासदार महत्वाचे असतात, आमदार महत्वाचे असतात, पण महानगरपालिकेमध्ये काय होणार आहे तुम्हा सर्वांना मी सांगतो. तुमच्या घरी नळ आहे की त्या नळाला पाणी येतं की ते येणारं पाणी स्वच्छ आहे की तुमच्या घराला वीज आहे का, मीटर आहे का, ती मीटर तुमच्या नावावर आहे. तुम्ही ज्या घरामध्ये जमिनीवरती राहतात ती घर जमीन तुमच्या नावावरती आहे का, तुमच्या भागामध्ये एक आरोग्य केंद्र आहे का, आरोग्य सेवा कशी आहे, तुमच्या वस्तीमध्ये रस्ते आहेत का, नाले आहेत का, स्वच्छतागृह आहेत का, आणि त्याचबरोबर आपल्या भागामधली शाळा महानगरपालिकेची कोणत्या अवस्थेत आहे, हे सगळं कुठे ठरतं तर हे सगळं ठरतं महानगरपालिकेमध्ये. आणि हे सगळं ठरवतात कोण तर हे ठरवतात उद्या निवडून जाणारे नगरसेवक. म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की जर आपल्याला आपल्या एरियाचा, आपल्या वॉर्डाचा, आपल्या गल्लीचा आणि आपल्या शहराचा विकास करायचा असेल तर ही आपल्या सर्वांची जबाबदारी राहते की आपल्या कामाचे, आपल्या मदत करणारे आणि लोकांची सेवा करणारे म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक हे आपण जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या आणि हीच लोक आपल्या सेवेसाठी हाजीर राहतील आणि उद्या आपल्या सर्व कामांमध्ये मदत करतील, हे मी त्यांच्या वतीने आपल्या सर्वांना सांगू. आणि दुसऱ्या बाजूला आपण ठाण्यामध्ये बघितलं तर इथे 10 वर्षापासून विकास हा रखडले गेले. 10 वर्षापूर्वीचे जे प्रश्न होते आजही ते प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांवरती मात करायला आणि लोकांचे सोय सुविधा उपलब्ध करून द्यायला आज वंचित बहुजन आघाडी ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये उभी राहील. आणि वंचितच्या तमाम उमेदवारांतर्फे मी तुम्हाला आश्वासन देतो की जर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आले तर प्रत्येकाच्या घराला नळ देऊन त्या नळाला दररोज स्वच्छ पिण्याचं पाणी देऊन पाणी पुरवठा करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी ठाण्यामध्ये करेल. आपल्या वॉर्डामध्ये एक आरोग्य सेवा केंद्र किंवा एक डिस्पेन्सरी सरकारची चालू करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी करणार आहे. त्याचबरोबर SRA प्रकल्प हटवून आपली घरं इकडच्या बिल्डरांच्या घशातनं बाहेर काढून, बिल्डरांच्या जाळ्यातनं बाहेर काढून 500 स्क्वेअर फूट पर्यंत ज्यांची ज्यांची घरं आहेत ती घरं तुमच्या नावावरती करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर करणार आहे. इथे जी महानगरपालिकेची शाळा आहे त्या महानगरपालिकेची या शाळेची अवस्था सुधारून तिथे सोय सुविधा उपलब्ध करून त्या शाळेमध्ये प्रायव्हेटमध्ये ज्या दर्जाचं शिक्षण मिळतं त्या दर्जाचं इंग्लिशमध्ये मोफत शिक्षण तुमच्या लेकरा बाळांना देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर करेल. आणि आपण जर ठाण्याचं बघितलं तर आजही ठाण्यामध्ये कचऱ्याच्या प्रश्नावरती इकडच्या सत्ताधाऱ्यांकडे उत्तर नाही. ठाण्याच्या बाहेरचा कचरा आणून ठाण्यामध्ये डम्पिंग केला जातो, शहरभर वास येतो, त्याच्यामुळे आरोग्याचे प्रश्न उभे राहतात, डासाचे प्रश्न उभे राहतात, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, डायरिया सारखे वेगवेगळे आजार इकडच्या नागरिकांना होतात. आणि मी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या तर्फे आपल्या सर्वांना आश्वासन देतो की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आल्यानंतर ठाण्यामध्ये एक बायोडिग्रेडेबल डम्पिंग ग्राउंड निर्माण करण्यात येईल आणि ते डम्पिंग ग्राउंड निर्माण करून ठाण्याच्या कचऱ्याच्या प्रश्नाचं कायमस्वरूपी एक सोल्युशन काढण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक नक्कीच उद्याला घडीला करणार. मित्रांनो, पण हेच बोलत असताना एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घ्या की वंचित बहुजन आघाडीचे लोक रस्त्यावरती उतरली, कामाला उतरली,
गेले 7 वर्ष 10 वर्ष यांनी आपल्या सर्वांची मदत केली, आंदोलनामध्ये आपली साथ दिली, संघर्ष करून आपली साथ दिली आणि इकडच्या नागरिकांवरती कोणतीही आडी अडचण आली तर सर्वात पहिले आपल्या सर्वांसाठी कोण धावून येत असेल तर ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते. आज लोकांचे प्रश्न घेऊन, लोकांच्या समस्या समजून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे लोकांपर्यंत पोहोचतायत, प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उभे आहेत आणि आज हे लोक जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत ही आपण परिस्थिती समजून. पण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्त पळायला लागले, पुढे जायला लागले किंवा विनिंग कंडिशन मध्ये आले की इकडच्या प्रस्थापितांच्या डोळ्यामध्ये खुपतं, हे सत्य आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून वेगवेगळा दबाव तंत्र इकडे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवरती केला गेला होता, वेगवेगळा दबाव करायचा प्रयत्न केला होता. काही ठिकाणी वंचितच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पैसे दिलेले झाले होते. 50 लाख देतो तिकीट मागे घे, 60 लाख देतो तिकीट मागे घे. पण हे तेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत ज्यांनी ते 50 आणि 60 लाख इकडच्या शिंदे सेनेच्या उमेदवारांच्या तोंडावरती फेकून मारले आणि त्यांनी हे म्हटलं की आम्ही आंबेडकरवादी कार्यकर्ते आहोत, आम्ही भीम सैनिक आहोत, आम्ही कोणाला घाबरणार नाही आणि विकले जाणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला जे शिंदे सेनेचे लोक वंचितचे उमेदवार विकत घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना मला एक गोष्ट सांगायची की हे वंचितचे उमेदवार आहेत, शिंदे सेनेचे उमेदवार नाही की 50 खोके मिळाले तर गुवाहाटीला जातील, गोव्याला जातील. हे वंचितचे उमेदवार आहेत. ना डरेंगे ना हटेंगे, सिर्फ लढेंगे और जीतेंगे या भूमिकेने पुढे जाताना दिसतात. दुसऱ्या बाजूला शिंदे सेनेची लोक मोठ्या प्रमाणावरती दबावशाही करतात. आपलेच एक उमेदवार आहेत संतोष दादा, त्यांची गाडी फोडण्यात आली, प्रचाराची रिक्षा त्यांचा रथ फोडण्यात आला, त्यांच्यावरती हल्ला सुद्धा करण्यात आला.